बातमी अकोल्यातून. अकोल्यामध्ये आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक झालाय. अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर बंजारा समाजाने मोर्चा काढला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी या सर्व मोर्चेकऱ्यांनी केलेली आहे. हजारो संख्येने मोर्चामध्ये बंजारा बांधव हे सहभागी झाले. अकोल्यामध्ये हा मोर्चा काढला होता आणि ही दृश्य आपण पाहतोय. हजारोच्या संख्येने बंजारा बांधव महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या. गाडी एवढी लाव हा समोर हक्काचं असं कसं देत नाही। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांनी. पाहूया. आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना आज बंजारा समाज सुद्धा आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो आहे बंजारा समाजाचा जो मोर्चा आहे तो अनवरत चौकातून निघालेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी धडक मोर्चा काढला आहे। आपण पाहू शकता या मोर्चामध्ये जे आहे महिलांचा जो आहे मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि पारंपरिक त्यांच्या वेशभूषेमध्ये जे आहे या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा दिलेला आहे। आता जे आहे ते ठिय्या इथे दिलेला आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत। आपण जाणून घेऊया, आपल्या सोबत काही बंजारा महिला आहेत। ताई, काय सांगाल, काय मागण्या आहेत आपल्या प्रमुख? जय सेवालाल। आमची मागणी हीच आहे, आज आमचा बंजारा समाज जंगलाने राहणारा, जंगलाने वास्तव करणारा समाज आहे। आज खूप लोक आमचे ऊस तोडीचे काम करतात आणि जंगलांनी पण आम्ही, तुम्हाला माहितच, आम्ही जंगलांनी राहिलेलो आणि आता आम्ही तांड्यात राहायला लागलोय आणि बोटावर मोजण्या इतकेच लोक आम्ही शहरात राहतोय। आम्ही खरोखर आरक्षणच्या लायक आहे आणि आम्ही कोणाचा हक्क नाही घेत आहे। आमचाच हक्क आम्ही मागत आहे हैदराबादच्या गॅजेट नुसार। जे हैदराबादच्या गॅजेट म्हणजे प्रवर्गामध्ये बंजाराला आरक्षण दिलेलं आहे तेच आम्हाला लागू करण्यात यावं, हीच आमची शासनाला मागणी आहे। आणि ते ते कागदात न ठेवता शासनाने ते अंमलबजावणीत आणावं, हीच आमची बंजारा बांधवांची इच्छा आहे। म्हणून आज आमचा हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे। शासनाकडून एकच मागणी आहे की आमचा हक्क आम्हाला मिळावा। यासाठी हा बंजारा समाज जो आहे आक्रमक झालेला आहे। वर्षा मोरे, जय महाराष्ट्र न्यूज, अकोला।